तर आज सकाळी उठल्यानंतरच मला दिसतो जिया, जो खाली गाडी धुत होता. आता इथे जिया म्हणजे माझे पप्पा, त्यांना मी जिया म्हणते. आणि मला सकाळीच समजलं होतं की आज कुठेतरी बाहेर जाणं आमचं नक्कीच होणार आहे. आणि आता झालं सुद्धा, ते पुढे तुम्ही त्यानंतर आज मी नाश्त्याला बनवलं होतं हे ओट्सची पोळी, आणि हे खायला खूपच जास्त टेस्टी आणि हेल्दी. लेट मी नो इन द कमेंट जर तुम्हाला ही ओट्सची पोळीची रेसिपी पाहिजे असेल. जसं मी स्टार्टिंगलाच म्हणाली की मला जायचं होतं आज बाहेर, आणि बाहेर म्हणजे जायचं होतं आज मला चष्मा बनवायला. सो मी आलेली होती दगडूशेठला. चष्मा लावायच्या पहिले मी चेक केले माझे डोळे, कारण की खूप वर्ष झाले मी डोळे चेक इथे मी जस्ट असेच फ्रेम चेक करत होती. सो मी फायनली चष्मा बनवलेला आहे, तो तुम्हाला लास्टला समजेल. काल होती संकष्टी चतुर्दशी, आणि तसं पण मी चष्मा बनवायच्या नावाखाली तर दगडूशेठला आलीच होती. तर मग मी याचा विचार केला की चला आता तर पाया पडून. मला खरंच वाटलं होतं की आज गर्दी नसेल, बट आज खूपच जास्त गर्दी होती. आणि त्याच्यानंतर मग मी हा टिका लावला माझ्या जियानी, अँड त्याच्यानंतर आम्ही गेलो तुळशी बागेत, कारण की आम्हाला 3:30चा टायमिंग दिलेला आणि आमच्याकडे ऑलरेडी 2 तास आता तुळशी बागेत आले. आणि तुळशी बागच्या गणपतीला गेल्याने असं तर होणार नाही, कारण हा माझा फेवरेट गणपती आहे. आणि इथे झालेला माझा चष्मा, अँड दिस इज माय फायनल. ही फ्रेम ऍक्च्युली माझी नाहीये, ही फ्रेम जियाची आहे. त्यांनी मला गिफ्ट केलेली आहे, त्याची जुनी फ्रेम. सो मी घेतली पण, कारण तो मला चष्मा ऍक्च्युली खूप चांगला दिसत. तर सकाळपासून एवढं फिरून आम्हाला खूप कंटाळा आलेला, म्हणून आम्ही इथे एका हॉटेलमध्ये गेलेलो, जिथे जिया उगीच चमचेचं बॅलन्सिंग करत होता आणि मी खाल्ला मिसळ पाव. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.